इंदसदवंदियाणं तिहुवणहिद मधुर विसदव काणम् अंतातीद गुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। जय बोलो अमृतचंद्र आचार्य भगवान की जय। कसे आहेत भगवान विशेषण सांगितली आहेत नाही। तिहुवण हिद मधुर विसद वक्काणम म्हणजे तीन भुवनाला मधुर विशद आणि हितकर उपदेश देणारे ज्यांचे वचन आहेत असे ते भगवान आहेत। मग आम्ही परवा काय घेतलं होतं रात्री भैया, कुठले वचन बोलायला नकोत 4 सांगितले होते ना। कुठले कुठले आणि अप्रिय, बेस्ट। अप्रिय वचन बोलायचं नाही, अनावश्यक बोलायचं नाही, पुढं अधिक बोलायचं नाही आणि असत्य बोलायचं नाही। मग आपण आपले वचन असे असतात आणि भगवंतांचे वचन कसे आहे तो मधुर विसद वक्काणम, हिदकर मधुर आणि विशद आहे। मग अशा त्या जितभाव स्वरूप असणाऱ्या भगवंतांना आपण स्मरण करून त्यांचं ग्रंथ वाचतोय। तर याच्यामध्ये 98 गाथेत काय सांगितलं होतं, चुलिका चालू होती। सक्रिय द्रव्य कोणते आणि निष्क्रिय द्रव्य कोणते ह्याचं विभाग करून सांगत होते। तर काल थोडं वाचलं होतं आपण, झाली बहुतेक गाथ होती, पूर्ण झाली होती। सक्रिय द्रव्य कुठले कुठले आहेत? सक्रिय म्हणजे क्रियावान। क्रियावान द्रव्य कोणते आहेत तर जीव आणि पुद्गल हे 2 क्रियावान द्रव्य आहेत। आणि त्याच्यात पण जीव कसा आहे, निष्क्रिय पण आहे, सक्रिय पण आहे, निष्क्रिय पण आहे। पुद्गल आहे ते सक्रियच आहे, निष्क्रिय नाही। आणि बाकीची 4 द्रव्य धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य निष्क्रियच आहेत, सक्रिय नाहीतच। असं थोडंसं त्याच्यामध्ये विभाग करून म्हणून सांगितलं। त्याच्या मागं उपादान कारण काय आहे, क्रियावती शक्ती, आणि निमित्त काय आहे तर जीवाला निमित्त आहे पुद्गल काय, आणि पुद्गलाला निमित्त आहे कालद्रव्य। हॅलो हॅलो ऐकू असं 10 मिनिटं। तर आता 99 गाथा सांगतायत, त्याच्यामध्ये मूर्त आणि अमूर्तचं लक्षण काय हे सांगतायत। त्याच्या अपेक्षेने पण आपण भेद केले होते ना। 6 द्रव्यामध्ये मूर्तिक कोण द्रव्य? मूर्तिक म्हणजे विजिबल। कुठले कुठले द्रव्य विजिबल आहेत? जीव विजिबल आहे, जीव दिसतोय काय? विजिबल म्हणजे मूर्तिक, मूर्तिक म्हणजे विजिबल। फक्त पुद्गल द्रव्य मूर्तिक आहे, बाकीची 5 द्रव्य अमूर्तिक आहेत। तर त्यासाठी मूर्तिक कशाला म्हणायचं आणि अमूर्तिक कशाला म्हणायचं ह्याचं लक्षण सांगताय। म्हणायचे तुला गाथा खाली नुसती गाथा आहे हे थांब तिला बघू। जे खलू इंदिय गेज्झा विसया जीवे हिम होंती ते मुत्ता सेसम हवदियमुत्तम चित्तम उभयम समाधियदी। 99 नंबरची गाथा आहे पंचास्तिकामध्ये, शेवटची गाथा आहे चुलिकेतली। ह्याच्या पुढं कालद्रव्यात 99 सुरू झाली की आज, काल 98 झाली की आज आता 99 सुरू करतोय। तर ह्याच्यापर्यंत 5 अस्तिकायाचं वर्णन संपवणार, ह्याच्या पुढं आता कालद्रव्याचं वर्णन सांगणार आहे, या अधिकारातलं शेवटचा पाठ। तर काय सांगितलं सांगू गाथेचा अर्थ, जे खलू इंद्रिय गेज्झा, जे खरोखर इंद्रियाने ग्राह्य आहेत, विसया जीवेहिम ते मुत्ता हुंती, जीवाच्या इंद्रियांच्या द्वारे जे ग्राह्य विषय आहेत ते मूर्तिक आहेत। सगळे शब्द समजले। जे खलू इंद्रिय गेज्झा विसया जीवेहिम होंती ते मुत्ता,
जे जीवाच्या द्वारे ग्रहण करण्यायोग्य विषय आहेत इंद्रियांच्या द्वारे ते सगळे मूर्तिक आहेत. का? जीवाच्या द्वारे नाही म्हणलं, इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य विषय मूर्तिक आहेत. का? कारण इंद्रिया पण मूर्तिक आहेत. मूर्तिकानेच मूर्तिकाला ग्रहण करू शकतो. इंद्रियाने अमूर्तिक विषय ग्रहण होणार नाही. म्हणून जे जे इंद्रिय ग्राह्य आहे ते मूर्तिक आहे. शेषम हवदी अमुत्तम सांग. अमूर्तिक आहेत. शेष द्रव्य कुठले? अस्मी. कुठले? जीव सोडून पुद्गल सोडून कुठले कुठले द्रव्य अमूर्तिक आहेत? जीव, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. शेषम हवदी अमुत्तम चित्तम उभयम समाधियदी. चित्त त्या दोघांना ग्रहण करते. म्हणजे जीव इंद्रिय ग्राह्य मूर्तिक विषयांना पण ग्रहण करतं आणि अमूर्तिक विषयांना पण ग्रहण करतं असं सांगायचं. चित्त म्हणजे काय घेतलं खाली? चित्तद्वारा मनद्वारा ग्रहण होण्याच्या योग्यतेने सहित आहे. चित्त हे कसं असतं तर दोन्हीला ग्रहण करतं, मूर्तिकला पण आणि अमूर्तिकाला पण. कारण त्यात शेवटी ज्ञान आहे. मन म्हणजे काय? क्षेत्र ज्ञान आहे ना ते. भाव मन म्हणजे मूर्त अमूर्त लक्षण आख्यानम एतद. मूर्त अमूर्तिक लक्षणाचं हे आख्यान आहे. ते ठेव, हे वाच इकडे. अमूर्तिक जे इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य नाही ते अमूर्तिक आहे. मूर्तिक आणि अमूर्तिकाचं हे लक्षण सांगतात. काय आहे लक्षण हे सांगतात. इह हि जीवैः स्पर्शरसनघ्राणचक्षुभिः इंद्रियैः तद्विषयभूताः स्पर्शरसगन्धवर्णस्वभावाः अर्थाः गृह्यन्ते. इह म्हणजे या लोकामध्ये खरोखर जीवाच्या द्वारे स्पर्श रस घ्राण चक्षु या इंद्रियांच्या द्वारे त्याच्या विषयभूत स्पर्श रस गंधवर्ण स्वभावाले अर्थ ग्रहण केले जातात. म्हणजे स्पर्शनेंद्रिय हे साधन आहे आणि स्पर्श हे त्याचा विषय आहे. म्हणून स्पर्शनेंद्रियाच्या द्वारे स्पर्श ग्रहण होतो. रसनेंद्रियाच्या द्वारे रस ग्रहण केला जातो. किती प्रकारचे स्पर्श? बोल, किती प्रकारचे स्पर्श? 8. 8 स्पर्श. रस किती प्रकारचे? 5. बरोबर. गंध किती प्रकारचे? 2. आणि वर्ण किती प्रकारचे? 5. तर असे एकूण किती विषय? 20 का? 20. एकूण 20 प्रकारचे विषय आहेत. कर्णेंद्रियाला त्यांनी घेतलं नाही अजून. पुढे घेतलं. म्हणजे स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि चक्षुइंद्रियांच्या द्वारे ग्रहण करण्यायोग्य जे विषय आहेत स्पर्श गंध वर्ण अशा अर्थाला म्हणजे पदार्थाला जीवाच्या द्वारे ग्रहण केलं जातं. म्हणजे इंद्रिय विषयांना इंद्रियांच्या द्वारे ग्रहण करतो जीव. पुढं श्रोत्रेंद्रियेण तू तह एव ते एव तद्विषय हेतुभूत शब्द अकारण परिणताः गृह्यन्ते. काय 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 लय गडबड करू नको. शब्दाकार आहे ते. काय वाचलं? श्रोत्रेंद्रियेण तू. तह कधी नसतं, ते असतं. ते एव तम ते इथं तेच काढायचं. एव आहे ना पुढं. ए मुळे मागचा कानात काय म्हणायचं मात्राचा लोप झाला. श्रोत्रेंद्रियेण तू ते एव तद्विषयभूत तद्विषय हेतुभूत शब्दाकार परिणताः गृह्यन्ते. परंतु श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे तेच म्हणजे ते विषय त्या विषयाचं हेतुभूत शब्दाचा आकाराने परिणत असताना त्याला ग्रहण केलं जातं. म्हणजे त्या विषयांना शब्दाच्या द्वारे ग्रहण केलं जातं. हे जे 4 इंद्रियाचे विषय आहेत ना तर त्या विषयांना श्रोत्रेंद्रिय कसं ग्रहण करतं? शब्दाच्या द्वारे ग्रहण करतं. समजतं काय सांगायचंय? वस्तूमध्ये शब्द नाही आहे. वस्तूमध्ये स्पर्श आहे, रस आहे, गंध आहे, वर्ण आहे.
पण त्या वस्तूचं शब्द ग्रहण केला जातो श्रोत्रेंद्रियाने. काय कळलं? जो पदार्थ आहे ना बहिरंगामध्ये, त्या पदार्थाला इंद्रियांच्या द्वारे जीव ग्रहण करतो असं सांगताना श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे कसं ग्रहण करतो? त्या शब्दामध्ये तर त्या विषयामध्ये शब्द नाही आहेत, मग कसं काय शब्दाला ग्रहण करतो? तर त्याचं शब्दाकार परिणत झाला असताना त्या विषयांचं, ते विषय शब्दाकार रूपाने परिणत झाले, म्हणजे हे मी पुस्तक असं म्हणले, ह्याच्यामध्ये शब्द नाही आहेत, पण जेव्हा शब्दाकार रूपाने त्याचं रचना झाली तेव्हा त्याला श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे ग्रहण केलं गेलं. समजलं का नाही समजलं? काय समजलं? म्हणजे स्पर्श रसगंध वगैरे हेच गुण आहेत, पण जेव्हा त्याचा आवाज होतो असं म्हणजे थोडक्यात. हा, किंवा तुम्हाला सांगितलं हे पुस्तक, मग ह्या शब्दाच्या द्वारे तुम्ही शब्दाला ग्रहण केलं, जाणलं, आणि इतर इंद्रियांच्या द्वारे त्या पुस्तकाला जाणलं. शब्दाला जाणलं कर्णेंद्रियाच्या द्वारे, आणि या वस्तूमध्ये शब्द नाही आहेत, पण जेव्हा जेव्हा शब्दाकार रूपाने परिणत झालं त्यावेळेस त्याला श्रोत्रेंद्रियाने ग्रहण केलं गेलं. तरी वाचतो आम्ही ते काय घेतलंय. श्रोत्रेंद्रियद्वारा तेच पदार्थ त्याचे कर्णेंद्रियाचे विषय हेतुभूत, तेच स्पर्शादिविना स्पर्शादिवान पुद्गल श्रोत्रेंद्रियाला विषय होतात. त्यास कारणभूत शब्दाकार परिणाम आहे, म्हणून शब्दरूप परिणत पुद्गल कर्मेंद्रियाचे विषय आहेत. ऍक्च्युली शब्द पण पुद्गलच आहे, नाही असं नाही आहे, पण त्या वस्तूमध्ये शब्द आहेत असं नाही म्हणायचं. कुठल्याही वस्तूत शब्द आहे का हो? शब्द हा गुण नाही आहे. म्हणजे आता जसं हे स्पर्श रसगंध वर्ण हे गुण आहेत ना, तसं शब्द हा गुण आहे का? मग कसं काय तुम्ही इंद्रियांच्या द्वारे ग्रहण करणार? त्याचं पर्याय शब्द ही कुठल्या गुणाची पर्याय आहे? गुणाची. कुठल्या गुणाची पर्याय? झाला होता हा विषय आपला. शब्द ही कुठल्या गुणाची पर्याय आहे? जयश्रीमा, गुणाची कुठल्या गुणाची पर्याय? असू दे की, पण हे सांगायचं बादर सूक्ष्म. बर, नाही, मला म्हणायचंय कुठल्या गुणाची पर्याय आहे, हे प्रश्न चुकीचा आहे माझा. गुण पर्याय नाहीये, ती द्रव्य पर्याय आहे. गुण पर्याय नाही आहे, त्याला गुण नाही आहे कुठला, स्कंद आहे ना तो शब्द हा. त्यामुळं सांगायचंय अनेक स्कंदांचा आघात झाला तर तिथे शब्दाची उत्पत्ती झाली आहे, त्यामुळं गुणांची रचना नाही आहे ती. द्रव्य पर्याय आहे, पुद्गल द्रव्याची पर्याय. बरोबर. जसं मनुष्य ही गुणाची पर्याय हो, जीवाची आहे का पुद्गलाची आहे? द्रव्य पर्याय आहे. बरोबर. म्हणून ती एकाची असं नाही सांगितलं जाणार, त्याला गुण नाही, मनुष्य ही कुठल्या गुणाची पर्याय नाही आहे, मग ही द्रव्य पर्याय आहे. तसं म्हटलं की शब्द ही पण गुण पर्याय नाही आहे तर द्रव्य पर्याय आहे. मग ह्यांनी खुलासा वेगळा म्हणून केला त्यांनी, ह्याच्यातनं चांगलं कळालं अजून. स्पर्श रस गंध वर्ण हे गुण आहेत त्या वस्तूमध्ये, त्याची पर्याय आहे, त्याला ग्रहण करतो आपण इंद्रियांच्या द्वारे, पण त्या वस्तूमध्ये शब्द ही हे गुण नाही आहे. मग जेव्हा शब्दाकार रूपाने त्याचं परिणमन झालं त्यावेळेस तिथं तो आपल्या इंद्रियांच्या द्वारे कर्णेंद्रियाद्वारे ग्रहण केला गेला. स्पर्शादिवान पुद्गल म्हणजे शब्द सुद्धा पुद्गलच आहे, नाही असं नाही, पण ते गुण नाही आहे, गुणाची पर्याय नाही आहे. स्पर्शादिवान पुद्गल श्रोत्रेंद्रियाला विषय होतात, त्यास कारणभूत शब्दाकार परिणाम आहे. जे काही शब्द रूपाने त्या पुद्गलाचं परिणमन झालं ते ग्रहण केलं गेलं, म्हणून शब्दरूप परिणत पुद्गल कर्णेंद्रियाचे विषय आहे. शब्द म्हणजे अर्थ पर्याय नाही. म्हणजे आता असं म्हणा, गुणांची पर्याय म्हणून अर्थ पर्याय आणि व्यंजन पर्याय. ठीक आहे. इथं काय वाचलं होतं? श्रोत्रेंद्रियाद्वारे तेच पदार्थ त्याचे म्हणजे कर्णेंद्रियाचे विषय हेतुभूत शब्दाकार परिणत होऊन ग्रहण केले जातात. ते पदार्थ जेव्हा तुम्हाला ग्रहण करायचे, हे पुस्तक जर पुस्तक नाही म्हटलं तर तुम्हाला
कर्णेंद्रियाच्या द्वारे ग्रहण होणार नाही. काय कळालं? म्हणजे कुठल्याही पदार्थाला जेव्हा शब्दाकार रूपाने तुम्ही व्यापार करणार किंवा काय आघात झाला त्याच्यामध्ये जे शब्दाची उत्पत्ती झाली त्याच्याद्वारे कर्णेंद्रियाने ग्रहण केलं जाणार तो विषय. अन्यथा कर्णेंद्रियाचा विषय होणार नाही. पुस्तक ग्रहण होणार मला कशाने? चक्षुइंद्रियाने होईल, स्पर्शेंद्रियाने होईल, पण कर्णेंद्रियाच्या द्वारे कधी ग्रहण होणार? जेव्हा शब्द रूपाने परिणमन होणार. त्याच्याशिवाय नाही. आता हे आपण सगळं वाचतोय, पुस्तकाला ग्रहण करताय का शब्दाला? हा, म्हणजे चक्षुइंद्रियाच्या द्वारे पुस्तकाला ग्रहण करतोय आणि कर्णेंद्रियाच्या द्वारे शब्दाला ग्रहण केलं जातं. ते पुद्गल कदाचित स्थूलकंधपणास ते कदाचित स्थूलस्कंधत्वम आपन्नाः कदाचित सूक्ष्मत्वम आपन्नाः कदाचित परमाणुत्वम आपन्नाः इंद्रियग्रहणयोग्यता सद्भावात गृह्यमानाः अगृह्यमानाः वा मुक्ताः इति उच्यन्ते. ते पुद्गल कुठल्या कुठल्या प्रकारचं असतंय हे सांगायला येतं. ऍक्च्युली हे सगळं समरी आहे. आता आपण हे बघून आलोय. 6 प्रकारचे स्कंद असतात. ते कुठले कुठले? स्थूल 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 सूक्ष्म सूक्ष्म स्थूल सूक्ष्म आणि सूक्ष्म सूक्ष्म. जसं आपण काळाचं उलट सुलट करून लावतो तसंच इथं पण लावलं. हे 6 प्रकारचे स्कंद आहेत. ह्याचं वर्णन आलंय इथं. बहुतेक 50-60 गाथेच्या जवळपास प्रकरण आलं होतं त्याचं. 56 वगैरे गाथा असेल तर त्यामध्ये 6 प्रकारचे स्कंद कुठले असतात पुद्गलाचे त्याचं वर्णन करून सांगितलं होतं. मग त्याच प्रकाराने इथं पण सांगतायत की ते पुद्गल स्कंद कदाचित स्थूल सूक्ष्मत्वाला प्राप्त झालेले असतील, कदाचित सूक्ष्मत्वाला प्राप्त झालेले असतील, कदाचित परमाणुपणाला प्राप्त झालेले असतील. हे इथंपर्यंत स्कंद सांगितले. स्थूल असतील किंवा सूक्ष्म असतील. आणि इथं परमाणू सांगितला. कदाचित तेच पुद्गल परमाणूला प्राप्त झालेले असतील. काय झालं? कदाचित परमाणुपणाला प्राप्त झालेले असतील. इंद्रिय ग्रहण योग्यतेचा सद्भाव असल्यामुळे गृह्यमाण किंवा अगृह्यमाण असणारे ते पुद्गल मूर्तिक आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे सूक्ष्म असतील, स्थूल असतील किंवा परमाणुपणाला प्राप्त झालेले असतील, पण सगळे ते विषय इंद्रियांनी ग्रहण करण्यायोग्य असल्यामुळे आणि न ग्रहण करण्यायोग्य परमाणू. आता गृह्यमाण म्हणत असताना स्कंदाकडे लावा, अगृह्यमाण म्हणत असताना परमाणूला. परमाणू इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केला जाऊ शकत नाही. का? तो अतिंद्रिय ज्ञानाचा विषय आहे. आता अवधी ज्ञानाने किंवा मनपरे ज्ञानाने किंवा केवल ज्ञानानेच ग्रहण केला जातो. काय म्हणते जयश्रीमा? विषय आहे परमाणू, इंद्रियांचा विषय नाही. म्हणून पण तरी मूर्तिक आहे. असं नाहीये की इंद्रियांनी ग्रहण केला गेलेलाच विषय मूर्तिक असतो असं नाही. ह्याच्यासाठी त्यांनी ते खुलासा केला. इंद्रियाने गृह्यमाण आणि अगृह्यमाण विषय सुद्धा मूर्तिक आहेत असं म्हटलं जातं. काय घेतलं? आता ह्याच्यात सांग कोण येणार? स्थूल स्कंदत्व आपन्नाः मूर्ताः. कुठले कुठले? स्थूल स्कंदपणाला प्राप्त झालेले असे ते मूर्तिक. स्थूल स्कंदत्वाला प्राप्त झालेले म्हणजे तुम्हाला इंद्रियांनी ग्रहण होणारे असे पुद्गल घ्यायचे त्याच्यामध्ये स्कंद. भलेही ते म्हणजे जे सूक्ष्म स्कंद आहेत त्यांना नाही ग्रहण करायचं, ते पुढचं येणार. पुढं पण ऍक्च्युली त्याला अगृह्यमाण मध्ये घालावं लागेल. म्हणजे स्थूल जे काय दगड माती म्हणताय, काय कपडे म्हणताय, घर म्हणताय, हे सगळं शरीर, हे सगळं काय स्थूल स्कंद आहेत. मग त्याला इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केलं जाऊ शकतं. सूक्ष्म स्कंद कुठले? जे इंद्रिय अग्राह्य आहेत त्यांना याच्यातच घातलं ना, इंद्रिय अग्राह्य मध्ये. ते पुद्गल कदाचित स्थूल स्कंदपणास प्राप्त होत जाते. कदाचित सूक्ष्म स्कंद अवस्थेला प्राप्त होत जाते. कदाचित परमाणुपणास प्राप्त होत जाते. इंद्रियद्वारा ग्रहण होत अथवा न होत इंद्रियाकरवी ग्रहण होण्याची योग्यता असल्यामुळे ते सर्व मुक्त म्हटले जाते.
म्हणजे स्थूल स्कंद आहेत ते इंद्रियाद्वारे ग्राह्य आहेत, सूक्ष्म स्कंद आहेत ते इंद्रिय अग्राह्य आहेत आणि परमाणू तर अतिंद्रिय ज्ञानाचा विषय आहे. म्हणून सांगतायत की सूक्ष्म स्कंदमध्ये कोण येणार? सूक्ष्म स्कंदमध्ये कोण येणार? एकदम छोटे बिटे काय नसते, एकदम मोठं महास्कंद पण आहे, ते पण सूक्ष्म आहे. छोटं मोठ्या आकाराशी संबंध नाही आहे, फक्त त्याचं सूक्ष्मपणा आणि स्थूलपणाशी संबंध आहे. म्हणजे पूर्ण लोकाकाश प्रमाण जो महास्कंद आहे तो पण सूक्ष्म आहे, त्यामुळं तो इंद्रिय ग्राह्य नाही. आता इथं आहे की नाही? आहे एक स्कंद. मग असे अनेक स्कंद असतील की जे इंद्रियांचा विषय बनणार नाहीत, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये स्कंदपणा आहे. मग स्थूल स्कंद इंद्रिय ग्राह्य आहेत, सूक्ष्म स्कंद इंद्रिय ग्राह्य आहेत, तसंच परमाणू सुद्धा इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केला जात नाही. मग हे तीनही कसे आहेत? तो मूर्तिक आहेत हे सांगितलं. म्हणजे इंद्रियाचे विषय म्हणले जाणार, पण आता परमाणू तर इंद्रियांनी ग्रहण होणार नाही, किंवा आता द्वेणुक त्रेणुक आहेत ते कुठं ग्रहण होणार आहेत, पण तरी ते इंद्रिय विषय म्हणले जातात, कारण पुद्गल आहे, मूर्तिक आहेत म्हणून. म्हणजे त्यांची योग्यता आहे की ते पुढे जाऊन पुन्हा परमाणूंचं स्कंद होतील आणि इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केले जातील. त्यांचं स्कंद रूपाने परिणमन झाल्यावर ते स्थूल होऊ शकतात. शेषम इतदत समस्तम अपि अर्थजातम स्पर्शरसगंध वग्न अभाव स्वभावम इंद्रिय ग्रहण योग्यताया योग्यतायाः अभावात अमूर्तम इति उच्यते. मूर्त कशाला म्हणायचं? जे जे इंद्रियाने ग्रहण करण्यायोग्य आहे त्याला मूर्त म्हणलं, आणि अमूर्त कशाला म्हणायचं हे सांगायला लागले. शेषम इतरत, शेष इतर समस्त देखील अर्थपासून उत्पन्न, बाकी संपूर्ण पदार्थ समूह स्पर्शरसगंधवर्ण स्वभावाचा अभाव असल्यामुळे, अभावरूप स्वभाव असल्यामुळे, इंद्रिय ग्रहण योग्यतेच्या अभावामुळे, इंद्रियाकरवी ग्रहण होण्याच्या योग्यतेने रहित असल्या कारणाने अमूर्त आहेत असं म्हटलं जातं. आपण परवा शंका आली होती ना आपल्याला, जयश्रीमा, काय शंका होती? मूर्तिकची शंका आली होती ना. मूर्तिक हा गुण आहे का पर्याय आहे? मग त्याला पण असंच लावलं त्यांनी की स्पर्शरसगंधवर्ण सद्भाव जिथं आहे ते मूर्तिक आहे, आणि जिथं त्याचा अभाव आहे ते अमूर्तिक आहे. काय हो की, पण ते गुण आहे का पर्याय असं शंका आली ना आपल्याला, पण असं काय तिथं आलं नाही खुलासा. फक्त सांगायचंय मूर्तिक कशाला म्हणलं? ज्याच्यामध्ये स्पर्शरसगंधवर्णाचा सद्भाव आहे ते मूर्तिक आहे, आणि ज्याच्यामध्ये अभाव आहे ते अमूर्तिक आहे. कशाचं? तेच ना, गुण आणि पर्यायाचा असा उल्लेख नाही आला, फक्त मूर्तिक म्हणजे काय आहे हेच सांगितलं गेलं की जिथं हे चारी आहेत तेच मूर्तिक आहे, जिथं या चारीचा अभाव आहे ते अमूर्तिक आहे. मग गुणांचं पिंड आहे म्हणा मूर्तिक म्हणजे, ह्या चार गुणांचा पिंड, या चार गुणांनी जे रहित आहे ते अमूर्तिक आहे. इंद्रियाकरवी ग्रहण होण्याची योग्यता असल्यामुळे ते सर्व मुक्त म्हटले जातात. बाकी संपूर्ण पदार्थ समूह स्पर्शरसगंध वग्नाच्या अभाव स्वरूप असल्यामुळे इंद्रियाकरवी ग्रहण होण्याच्या योग्यतेने रहित असल्या कारणाने अमुक्त म्हटले जातात. हेतू दिलं. अन्य सर्व द्रव्य अमूर्तिक का आहेत? कारण ते इंद्रियाकरवी ग्रहण होत नाही. स्पर्शरसगंधवर्णाचा अभाव असल्यामुळे आणि इंद्रियाकरवी ग्रहण होणे योग्य नसल्यामुळे दोन हेतू केले. काय? अनुमान वाक्य करायचं आणि एक त्याला हेतू द्यायचे दोन. काय? अन्य सर्व पदार्थ अमूर्त आहेत. पहिला हेतू दिला स्पर्शरसगंधवर्णाचा अभाव असल्यामुळे, आणि दुसरा हेतू दिला इंद्रियाच्या द्वारे ग्रहण होण्याची योग्यतेने रहित असल्यामुळे. चित्तग्रहण योग्यता सद्भाव भागभवती तद उभयम अपि चित्तम. उभयम अपि चित्तम ही
अनियत विषयम अप्राप्यकारी मतिश्रुत ज्ञान साधनीभूतम मुक्तम अमुक्तम च समाद 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 सम समाधियदी समाददती समाददाती इति. असंच केलं. समाददाती इति. तर काय करायचंय? चित्त ग्रहण योग्यतेचा सद्भावाला पात्र असणारे हे दोन्ही सुद्धा असतात. काय दोन्ही म्हणजे मूर्तिक आणि अमूर्तिक पदार्थ चित्ताच्या द्वारे म्हणजे मनाच्या द्वारे आपल्या सूक्ष्म ज्ञानाच्या द्वारे ग्रहण होण्याच्या योग्यतेने सहित असतात. मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्ही पदार्थ चित्तग्रहण त्याच्यामध्ये चित्तग्रहण योग्यतेचा सद्भाव असतो. म्हणजे आता मन कसं म्हणायचं अमूर्तिकाला ग्रहण करतं? मनाने अमूर्तिक विषय जाणला जातो का? आपण मनातल्या मनात काही पण कल्पना तसं नव्हे. आता हे घेतलेत ना आपण सूक्ष्म स्कंद परमाणू वगैरे हे मनाच्या द्वारे ग्राह्य आहेत का असं मला प्रश्न आला इथं. ते दोन्ही म्हणजे मूर्तिक आणि अमूर्तिक पदार्थ चित्ताच्या द्वारे ग्रहण होण्याच्या योग्यतेने सहित आहेत. म्हणजे इंद्रिय ग्राह्य आहेत असं नाही म्हटलं तर चित्तग्राह्य आहेत. आता इंद्रियांच्या द्वारे आणि चित्ताच्या द्वारे ग्रहण होण्यायोग्य असे दोन भेद केले पदार्थांचे. म्हणजे आपण जे इंद्रिय आणि अतिंद्रिय म्हणतो तर त्यांनी तर चित्त ग्रहण होण्यायोग्य असं सांगितलं. इंद्रियांच्या द्वारे ग्रहण होण्यायोग्य तर मूर्तिकच असायला पाहिजे. अमूर्तिकांना ग्रहण करत नाही. पण चित्त आहे ते मूर्तिकाला पण ग्रहण करेल अमूर्तिकाला पण ग्रहण करेल हे सांगाल. काय म्हणतात? दोघींना पण ग्रहण करतो. इंद्रिय आहे ते मूर्तिकालाच ग्रहण करतात. चित्तम ही खरोखर चित्ताचा विषय कसा असतो? अनियत अप्राप्यकारी. चित्त हे अनियत विषयग्राही अप्राप्यकारी मतिश्रुत ज्ञानामध्ये निमित्तभूत आहे. ते मूर्त अमूर्ताला ग्रहण करते जाणते. म्हणजे चित्त हे साधन आहे आणि मूर्तिक अमूर्तिक हे त्याचे विषय आहेत. दोन्ही विषयांना चित्त ग्रहण करू शकतं. मग त्याला टीप दिली आहे त्यांनी. अनियत म्हणजे अनिश्चित. ज्याप्रमाणे इंद्रिये नियत विषयांना ग्रहण करतात तसे मनाच्या विषयाला नियतपणा नाही. म्हणजे अनियत म्हणजे काय शब्दशः अर्थ? अनिश्चित. म्हणजे त्याचं काही असं स्पेसिफिकेशन नाही. जसं चक्षु इंद्रियाचा विषय वर्णच असतो गंध नसतो. घ्राणेंद्रियाचा विषय गंधच असतो अन्य नसतो. रसनेंद्रियाचा विषय रसच, कर्णेंद्रियाचा विषय शब्दच आणि स्पर्शनेंद्रियाचा विषय स्पर्शच. मनाचा विषय नियत नसतो. म्हणजे अनियत कुठलाही विषय असू शकतो. म्हणून मनाला नपुंसक म्हणलं. कोणालाही ग्रहण करतं कोणाच्याही विषयाला. जसं तो नपुंसक असतो तो स्त्रीमध्ये पण आसक्तो तो पुरुषामध्ये पण. तसं हे मन काय करतं? आपल्या विषयाला धरत नाही. सगळ्या विषयांमध्ये त्याची प्रवृत्ती असू शकते. म्हणून सांगितलं की सगळ्या विषयांना ते ग्रहण करणारं असतं. म्हणून अनियत विषयधारी म्हणलं. पुढं अप्राप्यकारी. अप्राप्यकारी म्हणजे नेय विषयाला स्पर्श न करता जाणणारे. स्पर्शादी चार म्हणजे चक्षु सोडून म्हणजे स्पर्श रस गंध आणि शब्द. स्पर्शादी चार इंद्रिय विषयांना स्पर्श करून ग्रहण करत नाहीत. ग्रहण करतात. आणि मन व चक्षु मात्र स्पर्श न करता जाणतात. प्राप्यकारी म्हणजे काय? स्पर्श करून प्राप्त होऊन ग्रहण करणं. जसं तुम्ही काय केलं? लाडू खाल्ला तर त्याचा स्पर्श झाल्याशिवाय तुम्हाला रसनेंद्रियाने रसग्रहण होत नाही. गंधाचे परमाणू जोपर्यंत स्पर्श करणार नाही तोपर्यंत फुलाचा वास समजत नाही तुम्हाला. आणि मग ते दूर जरी असेल तरी सुद्धा परमाणू त्यांचा स्पर्श झाला तुम्हाला त्याशिवाय वास येणार नाही.
नाहीतर मग जवळ असताना सुद्धा तुम्हाला वास ग्रहण होत नाही, कारण ते ग्रहण झालं नाही आहेत परमाणू तशा टाईपचे. म्हणून तर ते उदाहरण देतात ना महाराजजी, काय त्या रस्त्यावरून जात असताना त्याला त्या कमळाच्या गंधाचं वर्णन ज्ञान झालं की इथं पाणी आहे, किंवा मातीच्या चिखलाचं वास आला आणि त्याचं ज्ञान झालं की इथं पाणी आहे. म्हणजे समोर नाही आहे प्रत्यक्ष, तरी सुद्धा घ्राणेंद्रियाच्या द्वारे तो गंध ग्रहण झाला आणि त्याचं ज्ञान झालं असं सांगितलं गेलं. म्हणून अप्राप्यकारी कशाला म्हणायचं? 4 इंद्रिय. कुठले? स्पर्शेंद्रिय सुद्धा स्पर्श केल्याशिवाय जाणू शकत नाही, म्हणून ते प्राप्यकारी आहे. रसनेंद्रिय सुद्धा त्या विषयाचा आणि इंद्रियांचा स्पर्श झाल्याशिवाय जाणू शकत नाही, म्हणून ते प्राप्यकारी आहे. घ्राणेंद्रिय सुद्धा प्राप्यकारी आहे. आणि कर्णेंद्रिय, कर्णेंद्रिय सुद्धा कानाला शब्द आघात झाला जे काय शब्दांचा आणि त्याला जे ग्रहण झालं कानाच्या द्वारे, त्या शब्दांचा इंद्रियांशी जेव्हा संपर्क आला तेव्हाच तिथं ते शब्द ग्रहण होतात. नाहीतर त्या खोलीमध्ये जोर जोरात ओरडत आहे कोणतरी, पण आपल्याला काही ग्रहणच झालं नाही. ओरडायचा आवाज आला तो पण ग्रहण झाला बरं का, डिफरन्सिएशन करता आलं नाही तुम्हाला, ती गोष्ट तुमची. पण आता हे म्यूट ठेवून बोलतेत ना कोण तर, त्यावेळेस तिथं शब्द त्यांना वाटतंय आपण बोलायला लागलोय, पण मला कुठं आवाज येते एकदा. काय सिद्धम? म्हणजे तुम्ही तिकडं जर बोलताय तर शब्दांचं तर कार्य चालू आहे बोलण्याचं, पण ग्रहण करण्यासाठी ते कानावर आघात व्हायला पाहिजे, त्या कानाला प्राप्य व्हायला पाहिजे ते शब्द, तर तिथं त्याचं कार्य दिसून येणार. म्हणून 4 इंद्रिय प्राप्यकारी आहेत आणि 2 इंद्रिय अप्राप्यकारी आहेत. कुठली? चक्षु आणि मन. जर डोळ्यांनी प्राप्त केल्यावरच विषयाला जाणतं असं म्हटलं तर काय झालं असतं? ते पण असं दिसल्यावरच. दिसणं म्हणजे वेगळं, घुसून जात नाही त्या डोळ्यामध्ये, घुसून विषयांचं ज्ञान होतं का हो तुम्हाला? झालं असतं तर आग लावायची समोर. काय अग्नीला जाणताना डोळे जळून गेले असते. दगड कशी जाणायची? डोळ्यात घालावी लागली असती दगड आपल्याला, तर जाणीव होणार. म्हणजे त्या इंद्रियांच्या द्वारे स्पर्श केल्यावरच जाणतो असं म्हटलं तर आपत्ती येईल. म्हणून चक्षु इंद्रिय ऍक्च्युली ह्याच्यावर अन्यमतींचं हे आहे बरं का, काय विरोध आहे. कारण ते मानतात रश्मी चक्षु असतो की जो त्या विषयाला स्पर्श करल्यावरच जाणतो. म्हणजे ते शाळेत पण किदानाशे जातात, त्याला धडकतात आणि ते परत येतात, मग दिसती वस्तू. असं ते बरोबर, असंच मतवादी सगळे तुमच्या शाळेतच आहेत. परमतवादींचं असं मत आहे की चक्षुला सुद्धा केव्हा विषय ग्रहण होतो? जेव्हा तो रश्मी चक्षु बाहेर पडून त्या इंद्रियांना, त्या विषयांना ग्रहण करतो, तेव्हा तिथं स्पर्श झाला त्या विषयाला, त्या इंद्रियांचा. म्हणून ते सुद्धा प्राप्यकारी आहे असं म्हटलंय. तर प्रमेय कमल मार्तंडामध्ये त्यांनी भरपूर खुलासा करून सांगितलंय की चक्षु इंद्रिय प्राप्यकारी नसतं. मन व चक्षु हे मात्र स्पर्श न करता जाणतात, म्हणून त्यांना अप्राप्यकारी म्हणतात. जे ज्ञेय विषयाला स्पर्श न करता जाणतं ते अप्राप्यकारी, आणि स्पर्श करून ग्रहण केलं जातात ते प्राप्यकारी. इंद्रिय का विषय? विषय. प्राप्यकारी इंद्रिय. म्हणजे प्राप्यकारी आणि अप्राप्यकारी हे मन असतं हे सांगायला लागलेत ना. चित्त हे अप्राप्यकारी असतं. मती श्रुत ज्ञानामध्ये निमित्तभूत असतं, कारण मती आणि श्रुत ज्ञानामध्येच मनाचा वापर होतो, अन्य ज्ञानापर्यायामध्ये नाही. कुठले कुठले ज्ञानपर्याय? मती, श्रुत, अवधी, मनपर्याय आणि केवल, या 5 ज्ञानामध्ये फक्त मती आणि श्रुत ज्ञानामध्येच मनाचा वापर होतो. मती ज्ञानाने मन असतं का? मती ज्ञानामध्ये श्रुत ज्ञानाने मनाने जाणता तुम्ही. मती ज्ञानात मन असतं का आणि श्रुत ज्ञानात इंद्रिय असतात का? न्यायदीपिका शिकला असेल तर सांगा. मती ज्ञानात मन असतं का आणि श्रुत ज्ञानात इंद्रिय असतात का? मती ज्ञान तर 5 इंद्रिय आणि मनाच्या द्वारे जाणलं जातं ना. श्रुत ज्ञान आणि श्रुत ज्ञान मती ज्ञानाने जे जाणलेले त्याच्यात विशेष विशेष जाणतं. मला इंद्रिय असतात का मन असतं एवढं सांगा. श्रुत ज्ञानात श्रुत ज्ञानात पण इंद्रिय मन आहेच ना. मती ज्ञानात असतो, मती ज्ञानात असतो हे ना. मती ज्ञानाने जे जाणलेलं आहे
त्यातच विशेष विशेष जाणणे म्हणजे श्रुतज्ञान मग ना. इंद्रियांनी जाणतं मग का मग मनाने त्यात तर- जाणतं श्रुतज्ञान? हा, हा. इंद्रियांनी जाणतं का मनाने जाणतं? मनाने जाणतं. इंद्रिया मतिज्ञान इंद्रियाने जाणतं हा आणि मतिज्ञानाने जे जाणलेलं आहे हम्म. ते विशेष 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 जाणतं ते श्रुतज्ञान. आता मग अशी एक सांगितलं, आता एक सांगितलं बरं का तुम्ही. आता थोड्या वेळाने अजून वेगळं सांगणार काय तर. म्हणजे आता ते जयश्रीमानचा प्रश्न आहे, जर मनाने होतं मधी श्रुत ज्ञान तर एकेंद्रियांना होतं का हो? कुठलं ज्ञान असतं एकेंद्रियांना? एकेंद्रियाला पण मतिज्ञान असतं. मग त्यांना मन कुठं आहे? प्रत्येक मन नाही मग श्रुतज्ञान कशाने विभूती होतं? जीवांना पण असतं ना मतिज्ञान. मग श्रुतज्ञान असतं का नाही? मतिश्रुत दोन्ही असतात ना. मग त्यांच्याजवळ मन नसतं तर कसं व्यापार होणार त्या ज्ञानाचा? प्रश्न उद्या तुम्हाला उत्तर द्यायचंय. राहू दे, चिंतन करा. काय मती आणि श्रुतज्ञानामध्ये मन आणि इंद्रियांचा वापर असतो का? आणि जर असतो तर एकेंद्रियांना किंवा असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत सगळ्यांना मन नाहीये, तर हे दोन्ही ज्ञानच असतात त्यांच्याजवळ. मग ते कसं व्यापार करतात? ओके, असं आम्ही 7 नंबरचा चार्ट शिकत असताना भरपूर उहापोह केला आणि मग त्यातनं हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले होते. क्लासरूममध्ये असताना जेव्हा असं आम्ही सगळे मुली बसायचो आणि मग ते 7 नंबरचा चार्ट कोणाला काय समजलं ते असं एक्सप्लेनेशन चाललं होतं. मग त्यातनं एकेकांची शंका अशा वाकड्या तिकडा अवधी ज्ञानावर, मनपरे ज्ञानावर, हे मध्ये शुद्ध ज्ञानातच लय अडकलो होतो आम्ही. आणि मग त्यातून ते सगळं खुलासा होत गेला. आपण उद्या बघू त्याच्याबद्दल. चालतंय. काय समजलं इथं? चित्त हे अनियत विषयग्राही अप्राप्यकारी मतिश्रुत ज्ञानामध्ये निमित्तभूत आहे व ते मूर्त अमूर्ताला ग्रहण करते. मूर्तिक असो किंवा अमूर्तिक असो त्याला चित्त दोन्हीला ग्रहण करू शकतं. आणि मनाच्या द्वारे जे होणार ते मतिज्ञान आणि श्रुतज्ञान असतं. इंद्रियांच्या द्वारे होणार ते फक्त मतिज्ञान असतं. श्रुतज्ञान इंद्रियांच्या द्वारे होत नाही. लिहिले ना 7 नंबर चार्टमध्ये काय पहिल्यांदाच लिहिताना, श्रुतज्ञानाला इंद्रियांची अपेक्षा नाही, मनाची तिथं अपेक्षा असते. म्हणून जरासं परत मागं जायचं शिकायला. पुढं पुढं जायला लागलोय तर 100 गाथापर्यंत आलोय. आता मागं जायचं परत एकदा. मागचं सोडत सोडत पुढं जायचं नाही. चला हो जाणं. हा मी केवल ज्ञान स्वरूप जीव आहे, अतींद्रिय ज्ञानी आहे जाणं. सर्वज्ञ स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सर्व विषयांना जाणणारा मात्र आहे, न्यायक स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो